तर इथं आता मुलांची एंट्रीची तयारी चालू आहे आणि कॉस्ट्युम वरून तुम्हाला समजलंच असेल की एक मुलगी आणि एक मुलगा असं आहे आणि तिघांनी पण छान मस्त ग्रीन कलरचे ड्रेस घातले होते. छान मस्त कॉम्बो केलता आणि मुलगा जरा रडत होता पण मुलगी एकदम शांत मस्त एन्जॉय करत होती. कशी बघते बघा. आणि तिच्याकडे बघितलं ना मला सईचीच आठवण आली. म्हणजे सेम तर नाही म्हणता येणार पण 50-50% दिसत होती तशी. तर आता मग त्यांची एंट्री आणि ते गाणं लागलं होतं. ए दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम झलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से मेरा है मेरा गुले गुलजार क्या कहना ये दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम झलक उठा खुशी का खुमार क्या कहना. आणि ना आता हे गाणं खूप ट्रेंड आहे आणि छान आहे. मी हा पिक्चर बघितला प्रीती झिंटा याच्यात अनुपम खेर आणि कोणता हिरो सैफ अली खान. हा पिक्चर पण मी बघितलाय. क्या कहना पिक्चरचं नाव आहे. तर छान सॉन्ग आहे त्यातलं मस्त. तर मग गाणं झालं एकच तेवढं होतं आणि मग चौघजण स्टेजवरती गेले वर आणि मुलगा थोडासा रडत होता पण बघा मुलगी आपली कशी मस्तपैकी आई सोबत छान फोटो काढते. ती नाही एवढी रडली पण हा रडत होता. आय थिंक त्याला गरम होत होतं आणि ते कसं कॅप वगैरे आणि असे ड्रेस पण कसे मुलांना म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच घातले असतील असे कुर्ता वगैरे तर त्यात त्यांना एवढं कम्फर्टेबल नाही वाटत. त्यामुळे मग तो रडत होता. मग त्याला थोडंसं बाहेर पाठवलं आणि मग आता हे तिघं जण मस्त फोटो शूट करतायत. आणि आता इथं पाळणा तर हे बरेच जणांना माहीत असं त्या वरवंट्याला आपल्या टोपडं वगैरे हे करून असं बाळासारखं सजवलं जातं आणि 5 जणी असं खालीवर करतात की लक्ष्मी घ्या, पार्वती द्या, सरस्वती घ्या, असं कौशल्य द्या असं बोललं जातं. आणि मग नंतर बाळाला आणून मग पाळण्यात ठेवून आणि मग पाळणा गाणं बोललं जातं. काही डायरेक्ट रेकॉर्डिंग पण लावतात पण इथं सुनैनाची फ्रेंड होती ती अँकरिंग करत होती ना तीच म्हणजे तिने पण लिहून आणलं होतं आणि मग नंतर ती स्वतः आता माईकवरती गाईल. तर पहा तुम्ही पुढं. चौथ्या दिवशी जमला मेळा आजी आजोबा झाले गोळा लाडक्या नातीचा लागला जळा लळा जो बाळा जो जो रे जो. 5व्या दिवशी जीवती पूजली विडा नैवेद्य पडती लावली राजकुमारीची दृष्ट्या काढली जो बाळा जो जो रे जो. 6व्या दिवशी बाळाची आत्या आतुर झाली सुनेला भेटाया घेऊन आली वाळे मनगट्या जो बाळा जो जो रे जो. 7व्या दिवशी मावशी आली झपले टोपरे आणि आणली बाहुली भाजीला घेऊन खेळू लागली जो बाळा जो जो रे जो. 8व्या दिवशी तर इथं आता पहिला मुलीचा पाळणा घेतला आणि मग मुलीचा झाल्यावरती आता इथून मुलाचा पाळणा स्टार्ट होणार आहे. तर मग सेम जसं मुलीला केलं खाली असं लक्ष्मी घ्या सरस्वती द्या तर सेम असंच मुलाला पण की राम घ्या लक्ष्मण द्या
असं शिवाजी घ्या, संभाजी द्या असं नावं घेऊन ते पण सेम तसंच करत होते. श्रीकृष्ण घ्या, गोपाल घ्या असं. म्हणजे मी पण हे ना मोबाईलमध्ये बघितलेलं आणि पहिल्यांदाच म्हणजे मी पण असं बारसं मोठंस म्हणजे गेले असेल बारशात एखाद्या. पण छान वाटत होतं जरा. आणि इथं पण मग 5 जणींनी आम्ही सेम तसंच केलं. आणि पहिला मुलीचा पाळणा झाला ना, तर ते गाणं वेगळं होतं मुलीच्या पाळण्याचं. आणि आता हे झालं का मग मुलाच्या पण पाळण्याचं वेगळं गाणं आहे. सेम तसं नाही, ते पण तुम्हाला समजेलच. तर पहा पुढं तुम्ही. आनंद झाला गणेशा घरी जन्मला, मिठाई पेढे वाटूया चला, जो बाळा जो जन्मेलो. दसऱ्या दिवशी माऊली बोले, पुत्ररत्न गोडीत आले, आई ओळी धन्याची झाले, जो बाळा जो जन्मेलो. तिसऱ्या दिवशी बोले जन्म झाला, ताण्या बाळाचा धरुणी हाता, भाग्यवाणी जागलो पिता, जो बाळा जो जोरेजो. चौथ्या दिवशी जमला मेळा, आजी आजोबा झालेत गोळा, लाडक्या नाताचा लागला लळा, जो बाळा जो जोरेजो. पाचव्या दिवशी जीवती पुजली, विडा नैवेद्य पणती लावली, राजकुमाराची दृष्ट काढली, जो बाळा जो जोरेजो. सहाव्या दिवशी आत्या आतुर झाली, बाळाया भेटाया घेऊन आली, बाळे गणगट्या, जो बाळा जो जोरेजो. सातव्या दिवशी मावशी आली, झबले टोपले खेळणी आणली, भाच्याला घेऊन खेळू लागली, जो बाळा जो जोरेजो. आठव्या दिवशी मामा मामींना टकमक पाहणा, जावई आमचा भारी देखणा, जो बाळा जो जोरेजो. नवव्या दिवशी नवाचा रंग, सोनुल्या भोवती सारेच गुंग, कौतुकात झाले कुटुंब रंग, जो बाळा जो जोरेजो. दहाव्या दिवशी मुलाचं नाव आहे वंशी आणि मुलीचं नाव आहे शिवांशी. तर त्या दोघांनी त्यांच्या नावावरती मुलांची नावं ठेवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मस्तपैकी नावांचा कार्यक्रम झाल्यावरती पाहुणे सगळे जेवायला बसले आणि त्यांचा पाहुणचार करून मग आम्ही पण नंतर जेवायला बसलो. तर छान काजू पनीरची भाजी, मिक्स व्हेजची भाजी, चपाती, रोटी, दाल भात तर मी काही खाला नाही. तर मग ताईने आणि मी जेवण केलं आणि मग मी परत रूम मध्ये आले कारण चेंज करायचं होता. आणि मी कपडे बदलली, मुलांचे पण कपडे बदलली आणि आता जायचंय आपल्याला परत रिटर्न.
म्हणून साडी वगैरे व्यवस्थित घडी घालून बॅगमध्ये ठेवलं आणि आता आम्ही निघालोय. तर जाता जाता ताई बोलल्या होत्या की घरून ये, त्यांचं मध्येच घर आहे. तर मग यांना म्हटलं की चला जाऊयात. म्हणून मग ताई म्हणजे माझ्या ननंदबाई, आमच्या यांची मोठी मावशी आहे ना, तर त्यांची सगळ्यात मोठी मुलगी ती. तर मग आम्ही आलो डायरेक्ट. मग सगळ्यांना बाय वगैरे केलं, ते काही एवढं शूट नाही केलं. तर आता डायरेक्ट ताईच्या घरी आलेली मी. तर हे आहे आपल्या ताईंचं घर. तर मी ना पूजेला गेले होते आत्ताच. पूजा म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल का मे मध्ये काहीतरी पूजा झालेली, मला एक्झॅक्ट माहित नाही नक्की, पण झाली तेव्हा तेव्हा गेले होते मी. 1-2 दिवस होते तिथं. तर मग त्याच्यावरती ताई आज भेटल्या. मग म्हटल्या अगं ये जाता जाता. तर म्हटलं यांना म्हटलं चला जाऊयात. यांचं चाललं होतं नको नको, पण म्हटलं नाही जाऊयात, परत जायला भेटतं की नाही. तर इथं आलो तेव्हा काहीतरी 5 वाजले होते. तर मग गाडीवरून येता येता मध्ये सई झोपली होती. तर मग तिला इथं बेडरूम मध्ये झोपवलं. निवांत झोपली ती, काही शेवटपर्यंत उठली नाही. आम्ही रिटर्न घरी आलो तरी पण. तर इथं ताईंनी छान बेत केलता चिकनचा. तर शिजायला टाकलेलं आहे. पण मग त्यांना म्हटलं भाकरी वगैरे काहीच नका करू, म्हटलं मी सुक्क बनवते, जे मी नेहमी बनवते, कांदा टोमॅटो आलं लसूणच्या याच्यात आणि जे काही सगळे मसाले असतात त्याच्यात केलं. आणि म्हटलं भाकरी आता, कारण दुपारी जेवणच भरपूर झालेलं आहे ना, म्हटलं भाकरी नकोच, मस्त सुक्क खाऊया. आणि इकडं पण ते सपक होतंय. तर मग त्यातलं थोडंसं मी पाणी, सपक मधलं जे पाणी आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ते, त्यातलं थोडंसं मी त्यात सुक्याच्या टाकत होते. कारण पूर्ण असं लय ड्राय ड्राय पण चांगलं नाही लागत, थोडंसं मग, आणि शिजायला पण पाहिजे ना. तर मग शिजत होतं तोपर्यंत मग आम्ही बाहेर बसलो होतो ओट्यावरती. सवसांचं छान वाटतं. तर ह्या ताई तुम्ही पाहिलंच असं अगोदर व्हिडिओमध्ये. तर त्या म्हणत होते की अगं मी गावांवर आहे. तर म्हटलं काही नाही, सगळं चालतं आता. आणि हा त्यांचा मोठा मुलगा कुणाल, आणि हा छोटा मुलगा ऋतू बरोबर आहे तो जितेन भाऊ. दोघं सेम आहेत, ऋतू आणि जितेन दोघं पण सेम आहेत. आणि दाजी गावात गेले होते अगोदर. आल्या आल्या काय त्यांचं शूट नाही घेतलं, बोलले वगैरे, आणि मग नंतर ते गावात गेले होते. तर आता इथं आम्ही जेवायला बसलो. तर हे बघा 2 पाहुणे कसे लगेच डोकायला आलेत मध्ये, आणि दोघं पण सेम दिसतात. यांना म्हटलं थांबा मी एक व्हिडिओ घेते. तर सुक्क एकदम छान झालं बरं का, मस्त. पोरांना पण आवडलं आणि आम्ही पण पोटभर खाल्लं. आणि माझं तर पोट भरलेलंच होतं, पण आता कसं ताईंमुळे मी थोडंफार खाल्लं. ते म्हणत होते अजून अजून अजून. म्हटलं अहो माझं दुपारीच पोट भरलं होतं, पण तरी पण खाल्लं. आपण कसं एकमेकांच्या नादवाद आपल्याला जेवण जास्तच जातं. आणि ऋदूने पण पोटभर खाल्लं, त्याला आवडतं ना जास्त सुक्क. तर त्याच्यामुळं. पण सई आपली झोपलेलीच होती, ती उठली असती ना तर तिने 1-2 पीस खाल्ले असते. पण तरी ताई म्हणत होत्या की जा सोबत घेऊन. तर म्हटलं नको नको. तर जेवण झालं, मग घरी आले आणि फ्रेश झाले मी. आणि सई उठली होती घरी आल्यावर, तिच्यासाठी शेवया केल्या बघा. सॉरी. आणि मग तिला शेवया भरवल्या मी, कारण तिला भूक लागलेलीच होती. पण तरी पण ती आता खायला खूप नाटकं करते, एवढं खात नाही. पण खाल्ले थोडंफार तरी शेवया खाल्या. आणि ऋतूचं झोपलेलाच होता आणि हे पण झोपलेलेच. तर मग मीच माझं शूट घेत होते. आणि ताईने काय काय दिलंय मी तुम्हाला दाखवते. म्हणजे 1-2 हे दिलेले त्यांनी. तर याच्यात आहे कोथिंबीर, आणि याच्यात शेंगा आहेत, तुम्हाला दाखवते मी पुढं. आणि मी ना हे नेलं होतं, बांगड्या वगैरे नेलते ना. तर मला ना म्हणजे बांगड्यांचं टेन्शन होतं की बांगड्या माझ्या व्यवस्थित येतात की नाही, म्हणजे हिरव्या बांगड्या मी आणि अशाच टाकून नेल्या होत्या. पण त्यातली म्हणजे मी जेव्हा काढलं ना, तर एक पण बांगडी फुटलेली नव्हती. मला एवढा आनंद झाला नाही. सईला म्हटलं सई बघ, एक पण बांगडी फुटली नाही. मी काय करते, आपलं सॉक्स आहे ना, तर सॉक्सच्या मध्ये घालते आणि गाठण मारून ठेवून देते, असं कुठं जायचं असलं ना बॅग मध्ये. तर अजिबात फुटत वगैरे नाही बांगड्या. तुम्ही पण असं नक्की करा. तर बघा ह्या घेवड्याच्या ताईंच्याच घरच्याच शेंगा आहेत वाटतं, कारण एकदम ताज्या ताज्याच होत्या. पण धना आहे, कोथिंबीर त्यांच्या घरचीच आहे. ते मला दुपारी आम्ही जेवत होतो तेव्हाच म्हटले की कोथिंबीर आहे. तर म्हटलं हो कोथिंबीर आहे ना, तर मी नक्की घरी येईन. कारण तुम्हाला तर माहिती आहे कोथिंबीर आपला किती जिव्हाळ्याचा विषय असतो. तर एकदम ताजी, गार्डन फ्रेश मस्त कोथिंबीर. तर आज उद्या, तर आता नाही पण उद्या मी सकाळीच निवडून सगळं आवरलं का निवडून वगैरे ठेवन. आणि मग वड्या केल्या तुम्हाला तर दिसतीलच त्या.
तर भरपूर कोथिंबीर दिली ताईंनी आणि आलं पण दिलतं. म्हणजे दिलेलं आहे पण मी ते काही दाखवलं नाही. आलं दिलं होतं त्यांच्या घरचंच होतं. तर आलं पण आणलं आम्ही. तर अशा प्रकारे कार्यक्रम झाला. नक्की तुम्हाला कसा आवडला ते सांगा. आणि चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. बाय बाय. बाळांचं नाव कसं आहे म्हणा? आवडलं का? बाय 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 बाय. चल.